रीडिंग कॉर्नरसाठी योग्य जागा निवडावी। जिथे शांत व आरामदायी कोपऱ्याची निवड करावी। जिथे नैसर्गिक असा उजेड येऊ शकतो। जागा आरामदायी ठेवण्यासाठी मऊ गलीचा किंवा मऊ उशी आपण वापरू शकता। पुस्तके ठेवण्यासाठी आपण बॉक्सेस किंवा रॅकचा वापर करू शकता। त्या रॅकमध्ये किंवा बॉक्समध्ये पुस्तकाची मांडणी करताना लेवलप्रमाणे किंवा भाषेप्रमाणे त्यांची मांडणी करावी। यामुळे काय होईल तर मुलांना पुस्तक निवडणे सोपे होऊन जाईल। तसेच मुलांनी केलेली जी चित्र आहेत किंवा हस्तकला आहे ती भिंतीवर किंवा आपण लावू शकतो। त्यामुळे वाचनालय अट्रॅक्टिव्ह दिसू शकतो। वाचनालयासाठी काही नियम तयार करावे। यामुळे काय होईल मुलं व्यवस्थित पुस्तके हाताळतील। उदाहरण बघायला गेलं तर पुस्तक रीडिंग कॉर्नर जो आहे तो व्यवस्थित ठेवावा किंवा स्वच्छ ठेवावा। मुलांनी जी पुस्तके घेतलेली आहे ती पण घेताना किंवा देताना त्याची जी नोंद आहे ती वाचनालयाच्या रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवावी।